नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बॅरेज रोड रितुवल इथे सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो हरिओम मार्शल आर्ट अकॅडमीच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन बदलापूरमध्ये होत आहे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर ही एक नवीन सुरुवात बदलापूर बॅरेज रोड येथे होताना आपल्याला पाहायला मिळते. कायमच प्रणिता कुलकर्णी असतील, प्रशांत कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून आपल्या शहरातून चांगले स्पर्धक घडावे या उद्देशाने वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आजही आपण जर पाहिलं तर माजी नगरसेवक किरण भाविस्कर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि व्हिडिओत आपण जर महिला कल्याण समितीच्या सभापती प्रणिता पुष्पहार अर्पण करून आपण जर पाहिलं तर या हरिओम मार्शल आर्ट क्लासची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या क्लासच्या माध्यमातून आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जे आहेत ते घडलेले आहेत आणि या सर्व खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी आपण जर पाहिलं तर कायमच प्रणिता प्रशांत कुलकर्णी यांचं प्रोत्साहन जे आहे ते या सर्व स्पर्धकांना राहिलेलं आहे आणि आजही ही एक नवीन सुरुवात आपल्या बदलापूर शहरात होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रणिता मॅडम या त्यांच्यामुळे आपल्या क्लाससाठी जागा भेटली. त्यांनी सगळ्या खटपट करून आपल्यासाठी क्लाससाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि इकडे आपला क्लास आठवड्यातला 2 दिवस होणार आहे, सोमवार आणि शुक्रवारी. ठीक आहे. तसेच सर पण आलेले आहेत, त्यांचं पण ते पण स्पोर्ट्स प्लेअर आहेत स्वतः आणि त्यांनी पण खूप मेहनत घेऊन आपल्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ठीक आहे. या सरांनी पण आपल्याला खूप मदत केलेली आहे क्लाससाठी जागा हे करून देण्यासाठी. तर सगळ्यांनी इतर टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा. खरं तर माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी असतील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून कायमच स्पर्धक घडवण्यासाठी स्पर्धकांना एक प्रोत्साहन दिलं जातं आणि आजही आपण जर पाहिलं तर रितुवल परिसरामध्ये हा क्लास सुरू व्हावा, येथील स्थानिकांना या परिसरात राहणाऱ्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी प्रणिता प्रशांत कुलकर्णी यांच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न केले गेले आणि आज त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे आणि ही एक नवीन शाखा, ही कराटेचा एक नवीन क्लास जो आहे तो आपल्या शहरामध्ये सुरू झालेला आहे आणि साहजिकच याचा फायदा या परिसरातील स्थानिकांना येथे राहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. तसंच सरांचं पण हे शाळेने शिल्प देऊन स्वागत करूया. माजी नगरसेवक किरण भाविस्कर यांचं या ठिकाणी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तेही स्पोर्ट्स प्लेअर आहेत. कायमच स्पर्धकांना प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून देण्यात येत असतं आणि आपल्या बॅरेजवर परिसरातूनही अशाच प्रकारचे स्पर्धक घडावे, वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात आणि आजही आपण पाहू शकतो या संपूर्ण लाभलेला आहे. तसंच नागवंशी सर आहेत, त्यांचं पण शाळेने शिल्प देऊन आपण स्वागत करूया. असं घेऊ आपण पोरं दिसून सर या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि या संपूर्ण क्लासची माहिती जी आहे ते जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल, प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम आहेत, त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते लाभलेलं आहे. आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा प्रसंग झालेला आहे. एकंदरीत काय सांगाल, कसा आनंद होतो आणि कशी याचा फायदा जो आहे तो या परिसरातील स्थानिकांना होणार? सर्वप्रथम आपला क्लास जो आहे तो 1998 पासून चालू आहे. त्याच्यानंतर बदलापूरमध्ये आपली दुसरी शाखा आहे. मॅडमच्या खूप म्हणजे
त्यांनी खूप मेहनत घेतली आहे क्लासचं उद्घाटन करण्यासाठी. त्यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली. जागेचं सगळं बोलणं वगैरे करून लेटरपासनं सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, जेणेकरून आपल्या मुलांना सर्वात जास्त गरज आहे आत्ताच्या बदलापूरमध्ये जसं प्रसंग आहे त्या हिशोबाने मुलांना खूप गरज आहे की त्यांना सेल्फ डिफेन्स चांगला आला पाहिजे, त्यांना स्वरक्षणाचा बद्दल स्वतः माहिती पाहिजे. तर आपण तसंच कराटेबरोबर लाठीकाठी शिकवतो, नानचाकू शिकवतो, जॅपनीज सॉर्ड आहेत, तलवार आहेत, त्या शिकवल्या जातात आपल्या हस्ते. आणि आपली जी संस्था आहे ती इंटरनॅशनल ॲफिलेटेड आहे, संलग्न आहे. जेवढे पण आपले नॅशनल बॉडीज आहेत ते सगळ्या संलग्न आहेत. तर मॅडमच्या हस्ते आणि सरांमुळे आपला क्लास जो आहे तो इकडे चालू झाला आहे. तर माझं सर्वांना एवढंच मत आहे की जास्तीत जास्त त्याचा आपण फायदा करून घ्यावा क्लासचा. किरण सर, तुम्ही स्वतः स्पोर्ट्स प्लेअर आहात आणि खेळाडूंना आपण कायम प्रोत्साहन देत होतो आणि एक नवीन सुरुवात आपल्या परिसरामध्ये होतो. काय नक्कीच एवढं मोठं कॉम्प्लेक्स तिथे शेजारी असताना आपल्या पूर्ण प्रभागात दुसरं कुठेही क्रीडा मैदान नाही आहे. एक क्रीडा मैदान गेल्या 10 वर्षात आमच्यामार्फत इथे उभं राहिलं. पहिली गोष्ट त्याबद्दल आम्हाला खूप बरं वाटतं की मी काहीतरी करू शकलो. गेल्या 10 वर्षात एक मैदान इथे तयार करू शकलो, एवढं मला बरं वाटतं. त्यामध्ये काही आपले प्रशिक्षक आहेत जे विविध प्रकारे मुलांना खेळ शिकवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात मोठी भूमिका आजच्या घडीला जे मुलांवर क्रीडा स्पर्धेमार्फत किंवा खेळाडूंना प्रशिक्षक त्यांना घडवत असतात. आता इथे कराटे, जॅपनीज काही स्पोर्ट्स आहेत, त्याबद्दल ट्रेनिंग देऊन महिलांना आणि मुलांना अवेअर केलं जातं आहे की आपला स्वतःचा सेल्फ डिफेन्स कसा केला जातो. खेळ कुठलाही खेळा, प्रामाणिकपणे खेळा आणि त्यासाठी जर तुम्ही मन लावून दिलं तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश येईल. माझ्यासोबतचे भरपूर विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंट जॉबला आहेत, कोणी स्वतःचे चांगले चांगले क्लासेस ओपन केलेले आहेत. याचबरोबर आपण शारीरिक फिटनेस ही काही कोविडपासून विसरलेले होते. कोविडमध्ये सर्व मुलं मोबाईलवर असायचे, रील्सवर असायचे. त्यामधून तोंड देऊन काही प्रशिक्षक, आपल्यासारखे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना इथे एकत्र आणून त्यांना ही ट्रेनिंग देत आहेत. त्याबद्दल याचं पण खूप खूप अभिनंदन करतो मी आणि असंच पुढे जात राहू. काही आमच्याकडून मदत लागली तर नक्कीच आम्ही क्रीडा स्पर्धेसाठी किंवा प्रशिक्षणासाठी मी नेहमीच तयार असेन. प्रणिता काकू आणि अण्णा काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहू. बाकी एक अभूतपूर्व सुरुवात आहे आणि आपल्या परिसरामध्ये मुलांना कराटे आता मिळणार आहे, प्रशिक्षण मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नावाजलेले प्रशिक्षक आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आता त्यांच्या हाताखाली घडून गेलेले आहेत. एक फायदा आपल्या परिसरातील मुलांना होणार आहे. प्रथम मी हरिओम मल्टी कराटे क्लासेस यांना मी शुभेच्छा देते आणि सरांचं अभिनंदन पण करते की आमच्या प्रभागामध्ये कराटे क्लासेस हे चालू केल्याबद्दल आणि तलवारचं शिकवणं आणि लाठीकाठी हे एक संरक्षणाकरता मुलींना शिकवलं जातं. तर त्यांचं मी परत मनापासून अभिनंदन करते. असे क्लासेस असे व्हायला पाहिजेत. त्यामुळं ते मनापासून मी परत एकदा अभिनंदन करते आणि मला पण खूप आनंद होतो की या प्रभागामध्ये असे क्लासेस चाललेले आहेत. तर या प्रभागातील नागरिकांनी या क्लासेसमध्ये मुलांना घालावं आणि याचं शिक्षण द्यावं. नक्कीच आपण पाहिलं ही नवीन सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि आता आपण काही प्रात्यक्षिक पाहणार आहोत कारण की प्रमुख मान्यवर आलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं तेही आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि साहजिकच बॅरेज रोड येथील ऋतुवळ परिसरामध्ये ही एक नवीन सुरुवात झालेली आहे आणि परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा जी आहे ती परिसरातील नागरिकांना, स्थानिकांना मिळणार आहे. ही सगळी आपण जर पाहिलं तर जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या सगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आत्मसंरक्षणासाठी आपल्याकडे 2 प्रकार आहेत, कांदा आणि कुठे. एक इंडिव्हिज्युअल करतो आपण आणि एक कुठे त्याच्यामध्ये 2 लोक फाईट करतात. त्याच्यामध्ये आपण सगळी सेफ्टी घेतो म्हणजे ग्लव्ज आहेत जेणेकरून तोंडाला लागू नये, शिंगाड आहे आणि पाय लागू नये आणि तोंडावरती आपण मारत नाही. 4 बोटं लावणार जेणेकरून त्यांना यावं सगळ्या गोष्टी आणि दुखापत न होती. त्यासाठी आपले मॅट्स वगैरे आपण चालू फाईटमध्ये
फाईट असते त्याच्यामध्ये आपण हिटचा पंचचा वापर केला जातो. तसंच अजून एक प्रात्यक्षिक आहे. हा काटाचा प्रकार आहे जो आपण इंडिव्हिज्युअली केला जातो. म्हणजे एका टायमाला ह्याला जर 10 लोकांनी मारायला आले तर आपण त्याला कसं काउंटर करतो. फॉर एक्झाम्पल जर मी याला पंच मारायला येतो तर आपण तर हा त्यांनी ब्लॉक केला मग त्यांनी अटॅक केला तिकडनं त्याला मारायला आला हा त्यांनी ब्लॉक केला अटॅक केला तसं आपण सॉर्ट शिकवतो. आपण नानशाबू पण शिकवतो. नानशाबू आहे जॅपनीज आहे लाकडाचा असतो. याच्यासाठी आपण ब्लॉकसाठी पण अटॅक केला ब्लॉकसाठी पण वापर केला जातो. समोर जर कोणी मारलं अटॅक आपण ब्लॉक करतो जेणेकरून समोरच्याने अटॅक केला फेसवरती अटॅक केला तर हा आपण ब्लॉक करतो. तसंच याचा यूज आपण मारण्यासाठी पण करतो. म्हणजे साईड चॉप करतो साईडला मारला आपण त्याच्यानंतर हा फेसवरती मारला म्हणजे इकडे हॅन्डवरती मारला तसंच आपण डायरेक्ट इथे छातीवरती मारू शकतो. तर याचे खूप वापर आहे ते आपण शिकवले जातात. हे सगळे वेपन्स आहेत. मोस्टली वेपन्स आपले जॅपनीज वेपन्स इंडियामध्ये खूप कमी लोक शिकवतात तर ते आपण इकडे मुलांना उपलब्ध करून देतो. चला बाकी सब लाईन में आपण प्रत्यक्षही पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि साहजिकच आपण बघू शकतो 1998 पासून हे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धक घडवलेले आहेत आणि खेळाडू त्यांनी घडवलेले आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर बॅरेज रोड परिसरातील हितूवळ येथे ही एक वेगळी अनोखी सुरुवात करण्यात आलेली आहे. माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी असतील, महिला बाल कल्याण सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून खरं तर ही जागा ही मैदान जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि साहजिकच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिकांना परिसरातील नागरिकांना होणार आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.